माझं गाव बदलत आहे. भौर. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री कैलासवासी अण्णासाहेब सोनूसिंग पाटील यांनी आपल्यासोबत भौर गावचा ठसा देशपातळीवर कोरला. गिरणा काठावर वसलेल्या भौर गावात श्रीराम, हनुमान मंदिरे आहेत. काळूबाबा यात्रोत्सवातून गावाने धार्मिक परंपरा टिकवून ठेवली आहे. शेतीत काही शेतकऱ्यांनी प्रयोगशील पिके घेतली असून मुख्य पीक कपाशी आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी कैलासवासी अण्णासाहेब सोनूसिंग पाटील यांच्या प्रेरणादायी स्मृतींचे स्मरण करताना भौरच्या विकासाला चालना दिली. पण जेवढा 2019ला मंगेशदादा निवडून आल्यानंतर जेवढे आमच्या गावामध्ये कामं झाले, आमच्या गावामध्येच काय म्हणायचं तर म्हणजे पूर्ण तालुक्यात जेवढे कामं झाले एवढे कामं मी आजपर्यंत पाहिलेले नव्हते. आमच्या गावामध्ये जवळजवळ दादांनी 70 लाखाची कामं दिलेले आहेत. एक दलित वस्तीसाठी 10 लाखाचा काँक्रीटीकरण रस्ता दिला. बिल्ला आदिवासी वस्तीसाठी 10 लाखाचा काँक्रीटीकरण रस्ता दिला. आणि एवढंच नाही तर शेतकऱ्यांसाठी अक्षरशः यापूर्वी शेतकऱ्यांची परिस्थिती अशी होती की गावामध्ये शेतमाल आणायला खूप अडचणी व्हायच्या. गाऱ्यामध्ये चिखलामध्ये जनावरांचे गुराढोरांचे भरपूर हाल व्हायचे माल आणण्यासाठी. तर दादांनी ही सगळी परिस्थिती आमच्या इथे येऊन बघितली आणि आम्हाला शेतशिवारासाठी खडी करण्याच्या रस्त्यासाठी 10 लाख रुपये निधी दिले. तसंच नाही तर आमच्या इथं विद्यार्थी मित्र आहेत आमचे, काही भरती स्पर्धा परीक्षा करतात, ते रोडावर रनिंग व्यायाम करायचे तर पूर्ण रोडाला पथदिवे बसून दिलेले आहेत. त्यामुळे सगळं पोरांना आता व्यायाम करायला रनिंग करायला सगळं काही एकदम सुरळीत होतं. तसंच दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा शेवटचा जो तोंड्याला यायचा जो घास होता पाण्याचा, त्यावेळेस ऐन वेळेस महावितरणने शेतकऱ्यांची लाईट बंद केली. त्यावेळेस अक्षरशः दादांनी त्यांच्यासाठी झटले आणि 10 दिवस जेलमध्ये बसले. असा कोणता आमदार आहे की तो शेतकऱ्यांसाठी एवढा झटतो, आपला तालुका अनुदानामध्ये बसून देतो? असा दादांनी भरपूर असा काही विकास केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये आमचा गावाचा दादांना भरघोस असा पाठिंबा राहील. पूर्ण गाव दादांमागे 100% उभे राहील. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या समस्यांना हात घातला, त्यामुळे भौरचा कायापालट होऊ लागला आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण विकास प्रकल्प पूर्ण झाले आहेत. रस्ता सुधारण्यासाठी 10 लाख रुपये खर्चून काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच पाण्याच्या टाकीपासून श्री गणेश मासरे यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण 10 लाख रुपयात यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. भौर गाव ते जुने गावठाण गिरणा नदी पात्रापर्यंत शेत रस्ता खडीकरण व मजबूतीकरणासाठी 10 लाख रुपयांचे काम करण्यात आले आहे. मुख्य रस्त्यालगत पथदिवे लावण्यासाठी 5 लाख रुपये खर्चून काम करण्यात आले आहे. भौर शिवारातील 358 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान 49,52,000 रुपये जमा झालेले आहेत. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पुढाकारातून सध्या प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांमध्ये मेहुणबारे ते भौर रस्ता सुधारण्यासाठी 2,28,07,000 रुपयांची मंजुरी मिळाली आहे आणि हे काम सुरू आहे. भौर पाणी पुरवठा योजना रुपये 85,80,000 खर्चून प्रगतीपथावर आहे, जेणेकरून ग्रामस्थांना शुद्ध व पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. श्रीराम मंदिर जवळ सभामंडप बांधण्यासाठी 20 लाख रुपयांचे काम मंजूर आहे आणि लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. भविष्यातील प्रकल्पांमध्ये आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भौर येथील दलित वस्तीत रस्ता काँक्रीटीकरणासाठी 10 लाख रुपयांची योजना प्रस्तावित आहे. ही योजना दलित वस्तीत सुलभ व सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरेल. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वात भौर गावात सुरू असलेले आणि पूर्ण झालेले हे विकास प्रकल्प गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि सुविधांच्या विस्तारासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. आजपर्यंत मला जेव्हापासून ज्ञात झालं की बा आमदार काय राहतात, खासदार काय राहतात, अनेक आमदार खासदार होऊन गेलेत आणि पुढे बी होतील, परंतु ज्या वेळेला त्यांचा निवडणुकीचा कालखंड येतो त्यावेळेला ते भरपूर आश्वासन देतात लोकांना, पाहिजे तसं त्यांना भुलवतात आणि आशावादने लोक त्यांच्या मागे पळतात. परंतु माझ्या या एवढ्या आयुष्यामध्ये एकमेव आमदार पाहिला मंगेशदादा, तर त्यांनी काही आश्वासनं अशी दिली असतील थोडीफार, परंतु प्रत्येक खेड्यामध्ये तालुक्यामध्ये त्यांनी भरभरून काम केलं. सर्वच लोक सारखे नसतात, काही लोक आईबापांना होत नाही तर ते आमदाराला काय होतील ते वगळता, तरी 80% लोक या मंगेशदादा यांच्या मागे राहतील आणि त्यांना मत देतील, ही मी गॅरंटी देऊ शकतो. आमदार मंगेशदादा चव्हाण यांची ही सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती आम्हाला आवडते, हे भौरकर अभिमानाने सांगतात. म्हणूनच आम्ही पुन्हा आमदार मंगेशदादा चव्हाण यांनाच निवडून देणार आहोत, असेही भौरचे ग्रामस्थ ठासून सांगतात. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिर से. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा, शेतकरी पुत्र.